नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महाकरियर मंचमध्ये। आज आम्ही तुमच्यासाठी कोऑपरेटिव्ह बँक स्पेशल क्यूज घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, जर का तुम्ही कुठलेही कोऑपरेटिव्ह बँकेचं एक्झाम प्रिपरेशन करत असाल, जसे की ठाणे DCC झाली, सिंधुदुर्ग DCC झाली, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक झाली, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। जे पण ओल्ड क्वेश्चन पेपर झाले त्यातले जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि जे एक्झाम्समध्ये नेहमी विचारतात ते क्वेश्चन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, कारण की याच्यामध्ये टोटल आम्ही 21 क्वेश्चन्स घेऊन आलेले आहेत आणि ते सगळे रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स आहेत। तर जर का तुम्ही कुठलीही कोऑपरेटिव्ह बँकेचं प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। यासोबतच आम्ही कम्प्युटर अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेसचे सुद्धा काही व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत। जर का तुम्ही ते बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटून जाणार, तिथं जाऊन तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ बघा आणि कुठलीही कोऑपरेटिव्ह बँक तुम्ही त्या व्हिडिओज आणि प्रिपरेशन करून ते नक्कीच तुम्ही क्रॅक करू शकता। चला तर मग सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, 1919 मध्ये सातारा जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन्स आहेत कर्मवीर वीरा शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, छत्रपती शाहू महाराज की भास्करराव जाधव। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, कर्मवीर भाऊराव पाटील। तर त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919 मध्ये केली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नचिकेत मोरे समितीने डॅश धर्तीवर भारतात पेमेंट बँक स्थापन करण्याची शिफारस केली होती? म्हणजे कुठली अदर कंट्रीचं बघून आपल्या भारतात सुद्धा पेमेंट बँकेची स्थापना व्हावी याची शिफारस ही नचिकेत मोरेने केली होती। तर ते कुठल्या कंट्रीच्या बेसवरती केली होती? त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, केनिया। हे आहेत नचिकेत मोरे आणि त्यांचीच एक कमिटी स्थापित झाली होती आणि त्यांनी केनियाचे M-पेसा मॉडेलवर आधारित पेमेंट बँक सुरू करण्याची शिफारस आपल्या इंडियामध्ये केली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील अंकमालिकेत रिकाम्या जागी कोणतीही संख्या येणार? ऑप्शन्स आहेत पहिले आपण सिरीज सांगूया, 2, 4, 16 आणि डॅश, आणि ऑप्शन्स आहेत 8, 32, 256, 196। तर सिरीज बघून लक्षात येते की हे स्क्वेअर रूटची सिरीज आहे, कारण की 2चा स्क्वेअर म्हणजे 4, 4चा स्क्वेअर म्हणजे 16 आणि 16चा स्क्वेअर म्हणजे 256। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, 256। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 3, 5, 2, 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती? तर हाचा क्वेश्चन जर आला तर यात पहिले सर्वात प्रथम आपल्याला छोटी संख्या बघायची आहे। छोटी म्हणजे 2 आणि सगळ्यात मोठी संख्या म्हणजे 7। तर 2 आणि 7 याचं जर ॲडिशन केलं आपण तर ते होते 9। तर 9 कुठल्या ऑप्शनमध्ये आहे? तर इथं एकच ऑप्शन आहे, ऑप्शन डी, 9889। जर का अजून 9चा कुठला दुसरा ऑप्शन असता तर आपण जे सगळ्यात लहान म्हणजेच की 3 आणि 5 5 आणि 3 8, तर त्याचा पण जे सेकंड आन्सर आलं असतं तर 8 आलं असतं। तर अशा प्रकारे तुम्ही हा सॉल्व न करताच डायरेक्टली याचं उत्तर सांगू शकता। नेक्स्ट क्वेश्चन आहे, PCPNT कायदा हा डॅशशी संबंधित आहे? तर हा जो कायदा आहे तो कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। ऑप्शन्स आहेत जन्मदर, मृत्यूदर, बालमृत्यूदर, स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर। तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी, स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर। तर हा जो कायदा असतो प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स ॲक्ट, PCPNDT ज्याला म्हणतात, तर जेणेकरून जे आधी गर्भनिदान करायचे ते थांबवण्यासाठी या ॲक्टची सुनावणी झाली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1963 मध्ये भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्या 2 सहयोगी बँकेचे विलिनीकरण करण्यात आलं होतं? जे की मर्जर झालं होतं ते कुठल्या 2 बँकेचं झालं होतं याचं आपल्याला सांगायचं आहे। तर ऑप्शन्स आहेत हैदराबाद व म्हैसूर, इंदोर व सौराष्ट्र, जयपूर व बिकानेर व सौराष्ट्र। तर याचं अचूक उत्तर आहे बिकानेर व सौराष्ट्र। तर 1963 मध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र यांचे विलिनीकरण झाले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात कोणत्या प्रकारच्या सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली? ऑप्शन्स आहेत राबझेन तसेच झुलूस, राबझेन यापैकी नाही। तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, राबझेन तसेच झुलूस। तर भारतात सहकारी संस्थेची रचना रॅव्हिजेन की जर्मनी आणि सेझुल जर्मनी यांच्या धर्तीवर झालेली आहे। सर्व भारतीय व्यापारी बँकावर अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठाची वार्षिक बंधन किती टक्क्याचं आहे? म्हणजेच की जे पण ते गुंतवणूक करतात तर ते अग्रक्रम क्षेत्रामध्ये किती गुंतवणूक करायची याची किती बंधन आहे? तर याचं ऑप्शन्स आहेत 40%, 51, 60, 74। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, 40%। तर जे पण सर्व शेड्यूल कमर्शियल बँक आहेत त्यांनी एकूण कर्जापैकी 40% अग्रक्रम क्षेत्र म्हणजेच की त्याला प्रायोरिटी सेक्टर म्हणतो त्याला द्यावं लागतं आहे।
तर प्रायोरिटी सेक्टरमध्ये कुठले कुठले कॅटेगरीज येतात, तर तुमचं पहिलं येतं ॲग्रिकल्चर, मग तुमचं ते एम एस झालं की आपण मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज म्हणतो, एक्सपोर्ट क्रेडिट झालं, एज्युकेशन झालं, हाऊसिंग झालं, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर झालं, रिन्युएबल एनर्जी झालं, विकार सेक्शन झालं आणि मेंबर्स ऑफ जे तुमचे कोऑपरेटिव्ह बँकचे मेंबर्स असतात त्यांचे. तर जे पण तुम्हाला लोन वाटायचं असते त्यातले 40% तुमच्या या प्रायोरिटी सेक्टरमध्ये दिलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पैशाची कार्य ही आहे, म्हणजे की जे पैशाची डेफिनेशन ज्याला म्हणता येईल ती काय आहे आणि ते कुठं उपयोगात येते त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर ऑप्शन्स आहेत विनिमय माध्यम, मूल्यमापन, मूल्यसंग्रह, विलंबित देणे. तर ऑप्शन्स आहेत फक्त ए, अ व ब, फक्त क, आणि एक ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर याचं अचूक उत्तर आहे वरील सर्व. तर पैसा विनिमय माध्यम, मूल्यमापन, मूल्य साठवणूक आणि विलंबित देणी पूर्ण करण्याचे साधन म्हणून वापरला जातो. म्हणजे हे सगळे फंक्शन्स असतात मनीचे, ते की एक्सचेंजसाठी वापरू शकतो आपण, स्टोअर करण्यासाठी वापरू शकतो, मेजर ऑफ व्हॅल्यूसाठी असते, स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंटसाठी असते आणि ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यूसाठी असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? ऑप्शन आहेत स्वर्णसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी किंवा विशेष संधी. त्याचं अचूक उत्तर आहे व्यंजन संधी. तर गण प्लस ईश हा गणेश होतो आणि यालाच व्यंजन संधीचा प्रकार म्हटला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तिकडे कोण आहे हे मला माहिती नाही, हे कोणत्या प्रकारचे सर्वनामाचे उदाहरण आहे? ऑप्शन्स आहेत संबंधी, सामान्य, प्राश्रयक किंवा दर्शक. तर ऑप्शन आहे करेक्ट आन्सर आहे संबंधी. जो, ते, कोण हे जर असे असणार तर ते सगळे संबंध जोडणारे सर्वनाम, संबंधी सर्वनाम त्यांना आपण म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेले सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहेत? ऑप्शन्स आहेत सामान्य, संबंधी व दर्शक, पुरुषवाचक व दर्शक, संबंधी व सामान्य. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी संबंधी व दर्शक. तर ज्यांच्या आलं हे संबंधी सर्वनाम आहे आणि तो हे दर्शक सर्वनाम आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 4 वेद, 18 पुराणे, सहस्त्र किरण यातील 4, 18, सहस्त्र या विशेषणांना काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत वाचक, आवृत्तीवाचक, प्रत्येकत्ववाचक आणि गणनावाचक. तर याचं अचूक उत्तर ऑप्शन डी गणनावाचक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द बेबी बॉय चाइल्ड वॉज क्राईंग फॉर डॅश मदर. तर इथं आपल्याला उत्तर सांगायचं की काय येणार आहे. तर ऑप्शन्स आहेत हर, हिज, इट्स, माय. तर आपण इथं आधी बघायचं की बेबी बॉय चाइल्ड म्हटलं आहे, बॉय म्हटलं आहे म्हणून इथं याचं अचूक उत्तर येणार हिज. जर इथं बेबी गर्ल असतं तर त्याचं ऑप्शन आलं असतं हर, आणि जर का कुठलंच हे नसतं की बॉय किंवा गर्ल नसतं इथं मेन्शन, फक्त म्हटलं असतं की दी बेबी चाइल्ड, तर इथं ऑप्शन आलं असतं इट्स. तर याचं सध्या तरी बेबी बॉय म्हटलं आहे म्हणून याचं अचूक उत्तर आहे हिज. बेबी चाइल्ड हा पुढलिंगी अर्थानं घेतल्यामुळे योग्य प्रोनाउन हिज होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओझोन गॅस ही प्रेझेंट इन विच लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर. तर जे आपण ॲटमॉस्फिअरचे जे पण लेअर्स असतात तिथं ओझोन गॅस कुठं असते? तर ऑप्शन आहे स्ट्रेटोस्फिअर, ट्रोटोस्फिअर, आयनोस्फिअर किंवा मेझोस्फिअर. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए स्ट्रेटोस्फिअर. तो ओझोन वायूचा थर पृथ्वीच्या स्ट्रेटोस्फिअरमध्ये आढळतो, यालाच आपण ओझोन लेअर म्हणतो. तर ही फॉर एक्झाम्पल ही आहे पृथ्वी. जे ट्रोपोस्फिअर असते ज्याचं डिस्टन्स असते 20 किलोमीटर, तिथं आपले सगळे विमान वगैरे जे पण उडतात ते ट्रोपोस्फिअरमध्ये उडतात. त्यानंतर 50 किलोमीटरच्या अंतरावर असते स्ट्रेटोस्फिअर, तिथं आपला ओझोन लेअर आहे. ओझोन लेअर आपल्या जे पण सध्या आपण ऐकतो की CO2 वगैरेमुळे ओझोन खराब होत आहे, तर ते आपले स्ट्रेटोस्फिअरमध्ये असते. मेझोस्फिअर आहे 85 किलोमीटरमध्ये, तिथं आपले सॅटेलाइट्स वगैरे असतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात वरती असते थर्मोस्फिअर, जे की 600 किलोमीटरवरती असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? ऑप्शन्स आहेत 200.60, 207.60, 307.70 किंवा 318.60. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी 318.7 लाख हेक्टर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्राथमिक स्तरावरील शिक्षण मातृभाषेतून देण्यासाठी पुरेशा सोयी उपलब्ध करून देणे हा प्रत्येक राज्याचा प्रयत्न असेल असे राज्यघटनेच्या कोणत्या कलमात म्हटलं आहे? तर याचं ऑप्शन्स आहेत कलम 349, कलम 350, कलम 350A, कलम 351. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी कलम 350A. तर संविधानाच्या कलम 350A अनुसार प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा प्रयत्न करावे अशी तरतूद आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या कलमानुसार संसद व राज्य विधिमंडळामध्ये GST आकारू शकते? जे पण सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट जे पण GST आकारते तर ते कुठल्या कलमानुसार आकारू शकते याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर ऑप्शन्स आहेत कलम 245, कलम 245A, कलम 246, कलम 246A. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी कलम 246A.
तर संविधानातील 246A कलमानुसार केंद्र व राज्य सरकारांना GST लावण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रथम अध्यक्ष कोण होत्या? ऑप्शन आहे डॉक्टर पूर्णिमा अडवाणी, श्रीमती जयंती पटनाईक, डॉक्टर व्ही मोहिनीगिरी, श्रीमती विदा पार्थसारथी. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, श्रीमती जयंती पटनाईक. तर हे आहेत श्रीमती जयंती पटनाईक आणि यांनी 1992 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या त्या पहिल्या अध्यक्षा होत्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? ऑप्शन्स आहेत व्ही.के. राव समिती, अशोक मेहता समिती, गुलझारीलाल नंदा समिती, तखतमल जैन समिती. त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, अशोक मेहता समिती. अशोक मेहता समितीने 1978 मध्ये ग्रामसभेची शिफारस केली होती. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो तुमच्यासाठी आहे, नीती आयोग म्हणजेच काय आहे? तर त्याचे ऑप्शन्स आहेत नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडस्ट्रीज, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेड इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर टेल इंडिया. तर याचं अचूक उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.